वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. मित्रांनो, आज आपण गीता जयंतीच्या निमित्ताने गीता जयंती स्पेशल आज गीता जयंती निमित्ताने आज मी आपल्याला गीतेचा सार आणि गीता जयंती का साजरी केली जाते याचा म्हणजे सांगोपांग आपण चर्चा करणार आहोत. भगवद्गीतेचं रहस्य काय, भगवद्गीता काय सांगते, गीता जयंती का साजरी केली जाते आणि हा परमगोपनीय ज्ञान, हे दिव्य ज्ञान, पूर्ण सर्व ज्ञानांचा राजा, परम गुह्य ज्ञान, हे तत्वज्ञान, हे अमृत आपल्याला प्राशनासाठी भगवंताने दिलेलं आहे. ते आपण प्राशन केलं पाहिजे याच्यावर आज आपण बोलू. तर ज्यांना भगवद्गीतेची आविट गोडी चाखायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जे खऱ्या अर्थाने दैवी संपत्तीने युक्त आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल. कारण आज गीता जयंती आहे, मोक्षदा एकादशी आहे आणि मोक्षदा एकादशी निमित्ताने, गीता जयंती निमित्ताने आज आपण चर्चा करणार आहोत. तर गीता जयंती का साजरी केली जाते, गीता जयंतीच का साजरी केली जाते याच्यावर आपण बोलू. की अनेक असे ग्रंथ आहेत, अनेक असे वेद आहेत, अनेक असे पुराण आहेत, अनेक अशा कादंबऱ्या आहेत, अनेक देवी देवतांचे ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत. मग नेमकी गीतेची जयंती का साजरी केली जाते हा कधी कधी आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. गीता जयंतीच का साजरी केली जाते? अनेक ग्रंथ आहेत, अनेक वेद आहेत, पुराण आहेत, शास्त्र आहेत, त्याची जयंती साजरी केली जात नाही, परंतु गीता जयंतीच का साजरी केली जाते याचा प्रश्न पडला पाहिजे. का? तर हे जे अनेक वेद आहेत, पुराण आहेत, शास्त्र आहेत, अनेक जी पुस्तकं आहेत, हे साधू संतांनी, महंतांनी, विद्वानांनी लिहिलेले आहेत. अनेक असे ग्रंथ, शास्त्र, पुराण, वेद हे साधू संतांनी, महंतांनी, ऋषी मुनींनी लिहिलेले आहेत. परंतु गीता, भगवद्गीता ही साक्षात श्रीकृष्ण भगवंताच्या वाणीतून आलेली आहे. श्रीकृष्ण भगवंताने उपदेश दिलेला आहे, म्हणून गीता जयंती साजरी केली जाते. श्रीकृष्ण भगवंताने कुरुक्षेत्रावर, रणभूमीवर, युद्धभूमीवर अर्जुनाला उपदेश केला होता. ह्या दिवशी, आजच्या दिवशी श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला उपदेश केलेला आहे गीतेचा. आणि श्रीकृष्ण भगवंताने ज्यावेळेस रणभूमीवर, कुरुक्षेत्रावर, युद्धभूमीवर अर्जुनाला विषाद झाला होता, दुःख झालं होतं. का दुःख झालं होतं? तर सर्व नातेवाईक पाहून, मित्र मंडळी, सहकारी, मामा, भाचे, चुलत भाऊ, गुरु, वडिलांसारखी जी माणसं आहेत, जे गुरुजन वर्ग आहे, ते पाहून विषाद झाला होता, दुःख झालं होतं. आणि अर्जुन श्रीकृष्ण भगवंताला म्हणत होते की मी युद्धच करू शकत नाही, मी लढूच शकत नाही, कारण ह्या नातेवाईकांना मारून, ह्या सर्व माझे गुरुजनाला मारून, माझ्या मामाला मारून, चुलत भावांना मारून, ह्या नातेवाईकांना मारून मला काय प्राप्त होणार आहे? मी यांना मारत नाही. त्यांच्या अर्जुनाच्या हातातील गांडीव धनुष्य गळून पडला, खाली ठेवला आणि अर्जुन रथाच्या मागे जाऊन उद्विग्न अवस्थेमध्ये हृदय दुर्बळ करून जाऊन बसले होते. म्हणत होते मी युद्धच करू शकत नाही, याच्यापेक्षा मी भिक्षा मागून खाल्लेले बरं, मला युद्ध नको, हे रक्तरंजित होईल, ही स्त्रियाचा कुलाचा नाश होईल, ही खूप मोठी हानी होईल, नको, मला युद्ध नको. त्यावेळी त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी आणि ते अर्जुनाचं आज्ञा नष्ट करण्यासाठी
श्रीकृष्ण भगवंताने आजच्या दिवशी गीता सांगितलेली आहे, उपदेश दिलेला आहे त्यांच्या मुखातून 18 अध्यायाद्वारे. म्हणून आजच्या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. आता गीता जयंती, गीता आपल्याला काय शिकवते, भगवद्गीता आपल्याला काय शिकवते? आपल्या हिंदू धर्मानुसार, आपल्या हिंदू संस्कृतीनुसार भगवद्गीता हा फार मोठा ग्रंथ आहे आपला. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता ग्रंथ असला पाहिजे. त्याची पूजा, त्याचं अध्ययन, त्याचं पठण, त्याचं चिंतन, ते गीतेचं मनन आपण दररोज केलं पाहिजे. त्यावेळी खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये मन शुद्ध होऊन, चित्त शुद्ध होऊन खऱ्या अर्थाने आपल्याला शांतता प्राप्त होऊ शकते. खऱ्या अर्थाने समाधान आणि आनंद मिळू शकतो. म्हणजे भगवद्गीतेमध्ये पहिलाच अध्याय आहे अर्जुन विषाद योग आणि शेवटचा अध्याय आहे मोक्ष संन्यास योग. म्हणजे दुःखातून मुक्ती आहे डायरेक्ट. आपल्या जर या मानवी जीवन जगत असताना या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर, या प्राकृत जगतामध्ये आल्याच्या नंतर, या दुःखालयामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कंटिन्यू दुःख भोगावं लागतं. म्हणून या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल आपल्याला, तर आपल्याला गीता जाणून घेतली पाहिजे आणि आपलं अज्ञान, समूळ अज्ञान नष्ट करून आपण सुखाने जगलं पाहिजे. ज्ञानाच्या तलवारीने अज्ञानावर घाव घालून आपण जगलं पाहिजे. गीता हेच सांगते. दुःखातून आपल्याला मुक्ती करण्याचं काम कोण करतं? तर भगवद्गीता करते. कारण भगवद्गीतेमध्ये 18 अध्यायामध्ये आपल्याला जीवनामध्ये येणारे जे प्रश्न आहेत, आपल्याला जीवनामध्ये पडलेले जे प्रश्न आहेत, त्या समूळ प्रश्नाचं उत्तर आपल्याला भगवद्गीता देते. भगवद्गीतेमध्ये मिळतं आपल्याला समूळ प्रश्नाचं उत्तर. असंख्य असे प्रश्न जर पडलेले असतील, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला गीतेमध्ये मिळतं. आपल्याला गीतेमध्ये ज्ञान काय आहे हे कळतं, आपल्याला कर्म काय हे कळतं, आपल्याला भक्ती काय हे कळतं, आपल्याला जीवन कसं जगावं, आपलं चरित्र घडवण्याचं काम भगवद्गीता करते. आणि आपल्याला दुःखापासून मुक्त करण्याचं काम, आपलं अज्ञानातून, आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्याचं काम गीता करत असते, भगवद्गीता करत असते. म्हणून प्रत्येकाने भगवद्गीता ही जाणून घेतली पाहिजे. आता भगवद्गीतेमध्ये 18 अध्यायामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं? तर आपल्याला पहिलं दुःख, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन उद्विग्न अवस्थेतून दुःखामध्ये विचलित होऊन रथाच्या मागे जाऊन बसला होता. तसं जीवन जगत असताना आपल्याला पण अनेक अडचणीला, अनेक समस्याला, अनेक आव्हानाला, अनेक संघर्षाला, अनेक याला सामोरं जावं लागतं. मग त्यावेळी आपल्याला जर धाडस आणि धैर्य महत्त्वाचं असतं. म्हणून गीता आपल्याला पहिलं तर धाडस आणि धैर्य शिकवते. क्षमता, सामर्थ्य आपल्यामध्ये आणण्याचं काम कोण करत असते? तर गीता करत असते. आणि मग नेमकं दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत काय शिकवतात, काय कशाचं तत्त्वज्ञान सांगतात आपल्याला? तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला आपण कोण आहोत आणि हे शरीर काय आहे याच्यातील मूलभूत अंतर स्पष्ट करून सांगतात श्रीकृष्ण भगवंत आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये. मग आपण आत्मा आहोत. शरीर हे नश्वर आहे, शरीर हे नाशवान आहे. आत्मा हा शाश्वत आहे, सनातन आहे, पुरातन आहे, अच्युत आहे, अमर आहे, अविनाशी आहे, अव्ययी आहे. आत्मा कधी मरत नाही. आत्म्याला कोणी मारू शकत नाही, आत्म्याला कोणी कापू शकत नाही, आत्म्याला कोणी तोडू शकत नाही, आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, आत्म्याला कोणी भिजवू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन त्यापो न सुशीती मारुता. म्हणजे आत्म्याला कोणीच मारू शकत नाही, कोणीच जाळू शकत नाही, कोणी भिजवू शकत नाही, कोणी सुकू शकत नाही, आत्म्याला कोणी तोडू शकत नाही. आत्मा हा शाश्वत आहे, सनातन आहे, पुरातन आहे, अच्युत आहे, अमर आहे, अव्यय आहे, अविनाशी आत्मा आहे. आणि आपण आत्मा आहोत. आपल्या या शरीरामध्ये जी चेतना आहे तो आत्मा आहे.
म्हणून माणूस ह्याच ठिकाणी मोकळा होऊन जातो की आपण आत्मा आहोत. या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर आपण या प्राकृत जगतामध्ये आल्याच्यानंतर इंद्रिय तृप्तीसाठी झटत असतो. आपण शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श या विषय सुखामध्ये धावत असतो. म्हणून मन काय आहे, बुद्धी काय आहे, अहंकार काय आहे, शरीर काय आहे, इंद्रिय काय आहेत, हे शिकवण्याचं काम कोण करत असते? तर गीता करत असते. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की आपण कर्म कसे केले पाहिजे. कारण प्रत्येक माणसाला कर्म करावेच लागत असतात. प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला कर्म करावेच लागत असतात. मग आपण अहेतुकी भावनेने कसे कर्म केले पाहिजे आणि आत्मसाक्षात्कार आपल्याला कसा झाला पाहिजे. निस्वार्थ भावनेने, निष्कलंक भावनेने, निष्कपट भावनेने आपण कसे कर्म केले पाहिजे. आणि कर्माच्या फेऱ्यातून ज्या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर कर्म आपल्याला या संसाराच्या बंधनामध्ये बांधू पण शकतात आणि कर्म आपल्याला या संसाराच्या बंधनातून मुक्त पण करू शकतात. कर्म आपण जे शरीराद्वारे, मनाद्वारे, बुद्धीद्वारे, भावनेद्वारे, विचाराद्वारे आपले ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. कर्मेंद्रियाद्वारे, ज्ञानेंद्रियाद्वारे, मनबुद्धी अहंकाराद्वारे जे कर्म करतो ते कर्म आपल्याला संसारात बांधूनही ठेवू शकतात आणि याच्यातून मुक्ती देऊ शकतात. म्हणून कर्म कसे केले पाहिजे, अहेतुकी भावनेने कसे कर्म केले पाहिजे आणि अहेतुकी भावना कशी निर्माण होते, त्याची लक्षणं काय, ही 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. म्हणून कर्म आपल्याला कसे करावे हे गीता शिकवते. आपली भावना कशी असली पाहिजे ही गीता शिकवते. आपण शरीर काय आहे, मन काय आहे, बुद्धी काय आहे, इंद्रिय काय आहेत, हे सर्व काही गोष्टी आपल्याला कोण शिकवतं? तर गीता शिकवते. हे खूप मोठं तत्त्वज्ञान आहे, खूप परमगुह्य ज्ञान आहे. आता हे ज्ञान कसं मिळवायचं, ज्ञान कुठून येतं, ज्ञान कसं मिळवलं पाहिजे? तर आपल्याला जीवन जगत असताना मित्रांनो, जीवनामध्ये आपल्याला जसं 2ऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाने श्रीकृष्ण भगवंताचं शिष्यत्व पत्करलं, तशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये कोणतंही क्षेत्र असो, मग कोणतंही क्षेत्र असो, सामाजिक असो, धार्मिक असो, शैक्षणिक असो, कला, क्रीडा, कृषी, औद्योगिक, व्यावसायिक, राजकीय क्षेत्रामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना मित्रांनो आपल्याला गुरु असला पाहिजे. कारण गुरुविना विद्याच नाही आणि गुरूंचा सल्ला, गुरुचं मार्गदर्शन हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतं. आपल्याला यश शिखरापर्यंत कोण घेऊन जाऊ शकतं? तर आपल्याला गुरुच घेऊन जाऊ शकतो. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला एखादा सल्लागार पाहिजे, मार्गदर्शक पाहिजे. 18 क्षणा होती युद्धभूमीवर आणि भूमीवर, परंतु त्या ठिकाणी पुढची क्षणा अर्जुनाने का नाही मागितली? तर फक्त माझ्यासोबत माझे सखा, माझे सोबती, माझा सौंगडी श्रीकृष्ण भगवंतच पाहिजे हे का निवडलं? कारण तो सल्लागार, तो सोबती, तो सखा, तो मार्गदर्शक मला युद्ध जिंकवून देईल ही त्यांना शाश्वती होती. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा जीवन जगत असताना नेहमी आपण चांगला मार्गदर्शक, चांगला सल्लागार, चांगला गुरु, चांगला एखादी प्रामाणिक आध्यात्मिक सोबती आपल्याकडे असला पाहिजे, आपल्यासोबत असला पाहिजे. त्यावेळेस आपण 100% हे मानवी जीवनाचं रणसंग्राम जिंकू शकतो आणि मोक्षपदाला सिद्ध होऊ शकतो, परमस्थितीला जाऊ शकतो. म्हणून ज्ञान खूप महत्त्वाचं आहे. हे ज्ञान कुठून येतं? तर गुरुकडून येत असतं. जसं श्रीकृष्ण भगवंत सांगतात की मी ही गीता सूर्यदेव विवासनाला सांगितली पहिली. अर्जुनाने विचारलं होतं की तुमचा जन्म तर आत्ता आहे आणि मग तुम्ही सूर्यदेव विवासनाला कशी गीता सांगितली? तर श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितले की तुझे माझे अनेक असे जन्म झालेले आहेत, इथून पुढे होणार आहे, मग तुला माहिती नाही, तुला स्मरणात नाही, मला स्मरणात आहे. मी सूर्यविवासनाला गीता सांगितली, तर इक्ष्वाकूला सांगितली, मानवजातीचा जनक मनूला सांगितली आणि मग ही गीता परंपरेनुसार ऋषीमुनीपर्यंत आली आणि काही काळाने ती लुप्त पावली, खंडित झाली. म्हणून परत 5,500 वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवंतांनी गीता ही कोणाला सांगितली? तर अर्जुनाला सांगितली, रणभूमीवर, युद्धभूमीवर. ती आजच्या दिवशी सांगितली आणि म्हणून गीता जयंती साजरी केली जाते. म्हणून ज्ञान आपण कुठून घेतलं पाहिजे? तर ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये एखादा गुरु असला पाहिजे, मार्गदर्शक असला पाहिजे. आपल्याला ज्ञानाची भूक असली पाहिजे. मला सगळं कळतंय,
मला सर्व समजतंय, ही भावना आपण काढून टाकली पाहिजे. कारण मला सर्व समजतंय, मी खूप हुशार आहे, मी खूप विद्वान आहे, मी खूप बुद्धिमान आहे, मी खूप चाणक्य आहे, चातुर आहे, ही जर भावना आपल्या मनामध्ये असेल तर आपण काहीच शिकू शकत नाही. आपल्याला आपल्या गुरुच्या, आपला कोणी मार्गदर्शक असेल, सल्लागार असेल, आपण एखाद्याचा सल्ला घेत असेल, त्याला आपल्याला लीन व्हावं लागेल, त्याच्या चरणकमलाशी लीन व्हावं लागेल, त्याच्याकडून ज्ञान मिळावं लागेल, ज्ञानाची भूक आपल्याला भागून घ्यावं लागेल, त्या स्वामीकडून, त्या आचार्याकडून, त्या मार्गदर्शकाकडून, त्या सल्लागाराकडून ज्ञान घ्यावं लागेल. तेव्हा आपण ज्ञान, हे दिव्य ज्ञान घेतल्यानंतर, आपल्या क्षेत्रातील ज्ञान घेतल्यानंतर आपल्याला कोणीही थांबू शकत नाही. कारण आपल्याला गुरु तसा पाहिजे, गुरुशिवाय विद्या नसते. म्हणून ज्ञान कुठून आलं? श्रीकृष्ण भगवंत काय सांगतात की ज्ञान हे परंपरेनुसार आलेलं आहे, पण आपल्या जीवनामध्ये गुरु असला पाहिजे. जसं श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाचे गुरु झाले, सारथी झाले, तसं कोणीतरी आपला सारथी असला पाहिजे, गुरु असला पाहिजे. तेव्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. अहेतुकी कृपेने कसे कर्म, अहेतुकी भावनेने कसे कर्म केले पाहिजे, आणि आत्मसाक्षात्कार आपल्याला कसा झाला पाहिजे, आपल्यातला आतला माणूस कसा आपण जागा केला पाहिजे, हे सुद्धा 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. 2ऱ्या अध्यायामध्ये आत्मा काय आहे हे सांगतात. शरीर नश्वर आहे, शरीराचा नाश होतो, परंतु आत्मा शाश्वत आहे, आत्मा कधी मरतच नाही. म्हणून विद्वान जी लोक असतात, हुशार जे लोक असतात, ते मृत्यूबद्दल कधीच शोक करत नाहीत. जसं एखादं जीर्ण झालेलं वस्त्र आपण काढून टाकतो आणि नवीन परिधान करतो, तशा प्रकारे आपला आत्मा हा 2ऱ्या देहामध्ये प्रवेश करत असतो. म्हणजे जैसे जीर्ण वस्त्र सांडलीचे मग नूतन विढीचे, तैसे देहांतराचे स्वीकाराचे चैतन्यनाथ. म्हणजे एखादा जुनं वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्र परिधान करतो, तशा प्रकारे आत्मा आपला 2ऱ्या देहामध्ये प्रवेश करत असतो. शरीर हे नश्वर असतं, म्हणून कधी मृत्यू कोणाचा झाला तरी त्याचा शोक करायचा नसतो. विद्वान माणसंही शोक करत नसतात, असं श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये सांगतात. म्हणून कधी शोक करायचा नाही. आता 3रा कर्मयोग झाल्यानंतर ज्ञान कर्म, ज्ञान कुठून आलं हे श्रीकृष्ण भगवंत सांगतात. आता 5व्या अध्यायामध्ये कर्माचा संन्यास कसा, आपण कर्म कसं केलं पाहिजे. कारण कर्म करत असताना मित्रांनो, कधी आपण कर्माचा त्याग केला पाहिजे, कर्माचा संन्यास केला म्हणजे कर्माचा संन्यास घेतला पाहिजे. निस्वार्थ भावनेने, निष्कलंक भावनेने, निष्कपट भावनेने आपण कर्म केले पाहिजे, हे भगवंत सांगतात. आणि निष्कलंक भावनेने, निष्काम भावनेने जर कर्म केले, फळाची अपेक्षा न ठेवता आपण जर कर्म केले, जे आपल्या प्रारब्धात आहे तेच आपल्याला मिळणार आहे. हे पण एकदा समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो आपण. कारण आपण इंद्रिय तृप्तीसाठी झटतो, झगडतो, विषय सुखामागे धावतो, शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श याच्यामागे धावतो, दुःखालामध्ये धावत जातो, परंतु आपल्याला ज्यांच्यापासून आपण आलेलो आहोत त्याचंच विस्मरण आपल्याला होऊन जातं, आणि म्हणून आपण भरकटत चालतो. म्हणून आपल्या जीवनाचा नाश आपण करून घेतो. जे प्रारब्धात आहे ते मिळणारच आहे, आणि जे मिळणार आहे ते 100% जे विधाता आहेत, जे स्वामी आहेत, जे संचालक आहेत, जे मूळ आहे, सर्व मुळांचं मूळ, सर्व कारणांचं कारण, आधिपती, आधिदैवत, संचालक, सूत्रधार, आधी, मध्य, अंत, भविष्य, भूत, वर्तमान, हे जगाचा पालन करता करिता भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, हे त्याचे संचालक आहेत. हे श्रीकृष्ण भगवंतच आहेत, हे परमात्माच आहेत. ते आपल्याला या जीवनामध्ये त्यांनी पाठवलं, त्यांनी आपल्याला काहीतरी युनिक म्हणून पाठवलेलं आहे. म्हणून कधी आपण काळजी करायची नाही, जेवढं मिळेल तेवढं 100% आपल्याला मिळणारच आहे. ते आपल्याला कोणी हिरावून घेणार नाही, कारण त्या भगवंतानं आपल्याला पाठवलेलं आहे, काहीतरी योजना त्यांनी आपल्यासाठी केलेली आहे. म्हणून आपण फक्त मनाचा दुबळेपणा सोडून कर्म केले पाहिजे. मन आपल्याला काय असतं, मन आपल्याला नाचवत असतं, कंटिन्यू मनाला ओळखायला शिकलं पाहिजे आपण जर मनाला, आपल्या विचाराला, आपल्या भावनेला जर ओळखलं ना, तर आपलं जीवन 100% बदलून जात असतं मित्रांनो. म्हणून मनाला ओळखलं पाहिजे, आणि फळाची अपेक्षा न करता आपण कर्म केले पाहिजे. ज्यावेळेस फळाची अपेक्षा करून आपण कर्म करतो, की मला हे काम केल्याच्यानंतर 100% हे मिळालंच पाहिजे, असं ज्यावेळेस आपण म्हणतो, आणि ती जर गोष्ट आपल्याला मिळाली नाही, किंवा ती जर वस्तू आपल्याला मिळाली नाही, आपल्या मनाप्रमाणे जर झालं नाही, तर मग आपल्याला राग येतो. म्हणून फळाची अपेक्षा कधीही करायची नाही. ज्यावेळेस फळाची अपेक्षा आपण करत नाहीत, त्यावेळेस आपल्या मनामध्ये शांतता,
आपल्या मनामध्ये स्थिरप्रज्ञपणा, मनामध्ये चित्तामध्ये शांतता, समाधान, आनंद, उत्साह येत असतो. नाहीतर आपण जर फळाची अपेक्षा केली आणि ती जर आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला राग येतो, आपल्याला क्रोध येतो आणि मग राग क्रोध आला की आपल्या जीवनाचा विनाश होतो, अंत होऊन जातो, आपली अधोगती होती, आपली ऊर्ध्वगच्छती कधी होतच नाही, आपली अधोगतीच होते. आपला का अधोगती होती? कारण आपण फळाची अपेक्षा करतो आणि स्वतःला दुःख करून घेतो, स्वतःला क्रोध करून घेतो, राग येतो आपल्याला. रागाच्या याच्यामध्ये आपण काहीही पण करतो. म्हणून फळाची अपेक्षा ठेवून कर्म कधीही करायचे नाही, तर निस्वार्थ भावनेने, निष्कलंक भावनेने, निष्कपट भावनेने आपण कर्म केले पाहिजे. कर्माविषयी भगवंत खूप सुंदर असं सांगतात. आपण 100% गीता वाचली पाहिजे. गीता वाचल्यानंतर आपलं कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय हे कळतं. कृष्ण भावनाभावित कर्म कसे केले पाहिजे हे कळतं. म्हणून आपल्याला 5व्या अध्यायामध्ये कर्माबद्दल आपल्याला ज्ञान मिळेल, भगवद्गीता जर आपण वाचली तर. आता ध्यान योगामध्ये 6व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की आपण आपली इंद्रिय कशी संयमित केली पाहिजेत. आपले जे शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, इंद्रिय आहेत, ते आपण ध्यानाद्वारे संयमित केले पाहिजे. ध्यानाने जमलं तर ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे संयमित केलं पाहिजे. ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे नाही संयमित झाले तर कर्माद्वारे संयमित झाले पाहिजे. म्हणजे आपले 3 प्रकारे आपल्याला आपले इंद्रिय संयमित करता येतात. ध्यानाद्वारे, ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे, कर्माद्वारे, किंवा एखाद्या स्वामीच्या, आचार्यांच्या, एखाद्याच्या शिकलेल्या व्यक्तीच्या जरी आपण सानिध्यामध्ये गेलो आणि त्यांनी जरी आपल्याला सांगितलं, त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. भगवंताच्या भक्तीद्वारेच आपण भगवंताला जाणून घेऊ शकतो. म्हणून आपण आपले इंद्रिय जर संयमित करायचे असतील तर अष्टांग योगाद्वारे आपण संयमित करू शकतो. आपण ध्यानाद्वारे इंद्रियाला संयमित करू शकतो, मनाला संयमित करू शकतो. कारण मनाला एकदा संयमित केलं आणि मनावर आपण विजय मिळवला तर आपण या विश्वावर विजय मिळवला सारखं आहे. म्हणजे मन कधी संयमित होतं तर आपण ध्यानाने आपलं मन संयमित होतं, मेडिटेशनने आपलं मन संयमित होतं. आणि आपल्या जी एकाग्रता आहे, आपली जी चिडचिड आहे, आपली जी राग आहे, आपलं जे आरोग्य आहे, हे आपण कधी तर ज्यावेळेस आपण ध्यानाला बसतो, मेडिटेशनला बसतो 1-1, 2-2 तास, त्यावेळेस आपण आतमधून शुद्ध होण्याचं प्रक्रिया करत असतो. म्हणून ध्यानाद्वारे आपण भगवंताला जाणून घेऊ शकतो. आणि आपले इंद्रिय संयमित करण्याचं काम कोण करत असतं तर ध्यान जर आपण केलं तर आपले इंद्रिय संयमित होतात. म्हणून ध्यानाद्वारे आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता ज्ञान 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योगामध्ये भगवंत काय सांगतात तर मीच सर्व मुळांचा मूळ, मीच सर्व कारणांचं कारण, मीच आदिभूत, अधिष्ठपती, अधिदैवत मीच आहे. मीच या जगाचा स्वामी आहे, मीच या जगाचा पालन पोषण करता मीच आहे. आणि मला जर तुम्ही भक्तिपूर्ण माध्यमातून जर मला शरण गेले तर मी तुम्हाला तुमचं रक्षण करण्याचं काम मी करतो. तुमच्या संसाराचा भार मी स्वतः उचलतो. आणि देवीदेवता ज्या असतात, यक्ष राक्षस ज्या असतात, किंवा जे ज्याच्या भावनेने पूजा करतात तशा पद्धतीने ते त्यांना प्राप्त होतात. जे माझी पूजा करतात ते मला प्राप्त होतात, श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. जे यक्ष राक्षसांची पूजा करतात ते यक्ष राक्षसांना प्राप्त होतात. जे देवी देवतांची पूजा करतात ते देवी देवतांना प्राप्त होतात. म्हणून आपण जशा भावनेने कोणाची पूजा करतो तशाच प्रकारे आपल्याला ते प्राप्त होत असतं. आपण जर एखादा वेळ जर आपण श्रीकृष्ण भगवंताची पूजा केली, त्याच्यामध्ये मन गुंतवलं तर आपल्याला ते प्राप्त होणार. एखाद्या यक्ष राक्षसांची पूजा करतात, तर यक्ष राक्षसांची पूजा जर आपण केली, त्याच्यामध्ये मन गुंतवलं तर यक्ष राक्षसच आपल्याला प्राप्त होतात. जे पितरांची पूजा करतात ते पितरांना प्राप्त होतात. जे देवी देवतांची पूजा करतात ते देवी देवतांना प्राप्त होतात. म्हणून तुम्ही कशामध्ये मन गुंतवतात तेच गोष्ट तुम्हाला प्राप्त होत असते. म्हणून जीवन जगत असताना मित्रांनो आपण कुठे मन गुंतवलं पाहिजे याचं ज्ञान आणि याचं भान आपल्याला असलं पाहिजे. जर आपल्याला याचं ज्ञान आणि भान असेल मग आपण कुठं मन गुंतलं पाहिजे, मनाला कसं संयमित केलं पाहिजे. हे मन असं आहे, हे जसं वाऱ्याला थोपवता येत नाही तसं मनाला थोपवता येत नाही, परंतु अभ्यासाने आणि वैराग्याने त्याला 100% थोपवता येतं.
आपल्याला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. वैराग्य कधी प्राप्त होतं? ज्यावेळेस आपण भक्तीद्वारे भगवंताला जाणून घेतो त्यावेळेस आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. आणि ज्ञानाद्वारे आपण ज्ञानाचा अनुशीलनाद्वारे भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. ज्ञान हे दिव्य ज्ञान, हे परमगुह्य ज्ञान, आपल्याला दिव्य ज्ञान परमगुह्य ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं तर आपण 100% आपल्याला वैराग्याने आणि ज्ञानाने आपण भगवंताला प्राप्त होऊ शकतो. म्हणून आपण कशाची पूजा करतो, कशामध्ये मन गुंतवितो, कशामध्ये रमतो हे आपण ओळखून घ्यायला पाहिजे. म्हणून कृष्ण भावना भावित होऊन आपण कर्म केले पाहिजेत, पूजा केली पाहिजे. कशामध्ये मन गुंतवायचे आपण क्षणोक्षणी विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाच करावा विचार तरवया पार भवसिंधू. तरच आपण या संसार सागरातून तरून जाऊ शकतो. क्षणोक्षणी विचार केला पाहिजे. कशामध्ये मन गुंतवायचे? मन गुंतवायचं म्हणजे आपण ज्याच्याकडे मनाची धाव घेतो ते आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून कोणी देवीदेवतांची पूजा करतात, देवीदेवतांनाच प्राप्त होतात. कोणी पितरांची पूजा करतात, पितरांना प्राप्त होतात. कोणी माझी पूजा करतात, मलाच प्राप्त होतात. म्हणून आपण भगवंताची, परमात्म्याची पूजा केली पाहिजे, त्यावेळेस आपण भगवंताला प्राप्त होऊ शकतो. याचं नॉलेज आणि याचं ज्ञान, याचं भान आपल्याला असलं पाहिजे. म्हणून भगवद्गीता सांगते हे ज्ञानाचं विज्ञान आपण जाणून घेतलं पाहिजे. आता 8व्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतात? आता अंतकालेचे मानव स्मरमुक्ता कलेवरम. आता अंतकाळी आपण जीवन जगत असताना नेहमी काय होतं की आपण या भौतिक जगतामध्ये, या प्राकृतिक जगतामध्ये आल्याच्यानंतर, या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर काय होतं की आपण सातत्याने आपण ज्यांच्यापासून आलेलो आहोत त्याचंच विस्मरण आपल्याला होतं. आणि आपण विषय सुखामध्ये धावतो, आयुष्यभर दुसरंच चिंतन करतो, तमोगुणामध्ये राहतो, रजोगुणामध्ये राहतो. आणि तमोगुणामध्ये आणि रजोगुणामध्ये राहिल्याच्या नंतर आपल्या अंगी तोच प्रभाव निर्माण होतो आणि मग सातत्याने तेच चिंतन करतो. माझा पैसा, माझं पाणी, माझी मुलं, माझी पत्नी, माझे वडील, माझे नातेवाईक, माझी संपत्ती, माझी गाडी, माझा बंगला, याचं चिंतन चालू असतं. मग अंतकाळी, प्रलयकाळी आपल्याला मरणाच्या वेळी, मृत्यूच्या वेळी कशाचं चिंतन होईल? आपल्याला आपल्या गाडीचंच होईल, आपल्याला आपल्या पैशाचं होईल, आपल्याला नातेवाईकांचं होईल, आपल्याला बंगल्याचं होईल, आपल्याला आपण ज्याच्या मागे धावतोय त्याचंच चिंतन होईल. अंतकाळी आपल्याला भगवंताचं चिंतन होऊच शकत नाही. म्हणून भगवंत सांगतात, मला जर प्राप्त करून घ्यायचं असेल आणि तुम्हाला जर मोक्षप्राप्ती मिळवायची असेल, वैकुंठ धामामध्ये यायचं असेल, परमधामामध्ये यायचं असेल, ऐश्वर्य धामामध्ये यायचं असेल, गोलोक वृंदावनामध्ये जर तुम्हाला जागा मिळवायची असेल, जन्म आणि मृत्यूच्या मार्गक्रमण न करता माझ्या चरण कमलाशी यायचं असेल तर तुम्हाला माझं स्मरण करावं लागेल. आणि भगवंताचं स्मरण कधी होईल? आपण सातत्याने 24 घंट्यातून 24 मिनटं जरी भगवंताची सेवा केली आणि वेद पठन, अध्ययन, मनन, चिंतन जर भगवंताचं केलं तर आपल्याला आपली चित्तशुद्धी होणारच होणार. परंतु आपल्याला एकदा सवय लागली की भगवंताशिवाय आपल्याला करमणार नाही. म्हणून अंतकाळी जर आपल्याला कधी मरण आलं, मरणाच्या वेळी आपल्याला भगवंताचं नामस्मरण जर आपल्या मुखातून आलं, भगवंताचं चिंतन, कारण भगवंत सांगतात त्या ठिकाणी कृष्ण भगवंत की ज्या ज्या भावाचे स्मरण करतो तशा तशा पद्धतीने तुम्हाला पुढचा जन्म मिळत असतो. आपण कोणत्या भावाचं स्मरण करतो, आयुष्यभर कशाचं स्मरण केलेलं आहे, कशाचं चिंतन केलेलं आहे, कशाचं मनन केलेलं आहे, कशाचं ध्यान केलेलं आहे, याच्यावरच आपल्याला अंतकाळी सुद्धा त्याचं ध्यान येत असतं. जड भरतराजाची कहाणी आहे. खूप विद्वान होते, खूप अभ्यासू, खूप ज्ञानी, खूप पंडित, खूप विद्वान जड भरतराजे होते. परंतु त्यांच्याकडे हरणीचं पिल्लू होतं. आता ते शेवट मरणाच्या काळी, प्रलयकाळी, अंतकाळी त्यांना ध्यान आलं की आता मी मेल्याच्या नंतर, माझ्या मृत्यूच्या नंतर हे हरणाचं पिल्लाचं काय होईल. अंतकाळी त्यांना ध्यान आलं आणि त्यांचा जन्म एका हरणीच्या पिल्लाचा आला पुढं. म्हणून अंतकाळी आपण ज्या ज्या भावाचं स्मरण करतो तशाच पद्धतीने आपल्याला जन्म मिळत असतो. म्हणून आपण आपल्या जर जन्म कोणता घ्यायचा आहे किंवा कोणत्या जन्माला यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. नेहमी सकाळ संध्याकाळ आपण कृष्ण भावना भावित राहून, आपण भगवंताचं स्मरण करून, आपण भगवंताचं चिंतन करून, आपण भगवंताचं मनन करून जीवन जगलं पाहिजे. त्यावेळेस अंतकाळी आपल्याला भगवंताचं स्मरण होऊ शकतं. नाहीतर आपण जर पैशाचंच, पाण्याचं,
धनाचं, संपत्तीचं, ऐश्वर्याचं, सत्याचं चिंतन केलं आयुष्यभर, त्याच्या मागच रजोगुणामागे तमोगुणामध्ये धावत राहिलो तर प्रलयकाळी, मरणाच्या वेळी, अंतकाळी आपल्याला ध्यानच होणार नाही. आपण आपल्या पैशाचं गठोड्याविषयी ध्यान करू. म्हणून आपल्याला भगवंत अक्षरब्रह्म योगामध्ये सांगतात की भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर माझं नामस्मरण, माझं चिंतन, माझी स्तुती, माझं स्तवन, माझं नवविधा भक्तीमध्ये तुम्ही विलीन व्हा, एकरूप व्हा. पूजाच करा असं नाही सांगितलं. तुम्ही कोणत्याही माध्यमातून भक्ती करण्याचा प्रकार करा. एखाद्याला दान द्या, एखाद्याचा धर्म करा, एखाद्याच्या NGO असतील, संस्था असतील त्या ठिकाणी दान धर्म करा, ते उभा करा. एखाद्या अनाथ, अपंग, पीडित, दुःखी यांना मदत करा. ती एक भक्तीचाच प्रकार असतो, भगवंत सांगतात. म्हणून आपण भक्तीमध्ये विलीन झालं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्यांचंच मनन केलं पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांच्यावरच भाव ठेवले पाहिजे, त्यांच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. ज्याच्यावर भाव ठेवतो, श्रद्धा ठेवतो, चिंतन करतो, मनन करतो, तोच अंतकाळी आपल्याला स्मरणामध्ये राहतो. आणि भगवंत जर स्मरणामध्ये अंतकाळी आले तर आपण जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करूच शकत नाही. आपण मोक्षपदाला सिद्ध होऊ, परमस्थितीला जाऊ. म्हणून आपण नेहमी 8व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतो की माझं चिंतन करा, माझं मनन करा. ज्या ज्या भावाचं स्मरण करतो त्या अंतकाळी आपल्याला मिळत असेल, तशा प्रकारे पुढची योनी आपल्याला मिळत असते. म्हणून आपण अंतकाळी जीवनभर भगवंताचं स्मरण, नामस्मरण काही ना काहीतरी भगवंताचं केलं पाहिजे, तेव्हा अंतकाळी आपल्याला त्याचं ध्यान होईल. आता 9व्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतात? आता 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योगामध्ये काय सांगतात की हे आपला भगवंताचा काय संबंध आहे. आता भगवंताचे आपण अंश आहोत. ही विद्या, ही राजविद्या आहे, राजगुह्य योग, परमयोग म्हणजे परम गुह्य ज्ञान आहे. ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं तर आपल्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं. कशाचं होतं? भगवद्गीता जर आपण जाणून घेतली ना मित्रांनो, तर आपल्याला ईश्वर काय पहिले हे तर कळतं, जीव काय, आपण कोण आहोत हे कळतं, ईश्वर काय, जीव काय, कर्म म्हणजे काय हे कळतं, काळ म्हणजे काय हे कळतं, आणि प्रकृती म्हणजे काय हे कळतं. जीव काय, ईश्वर काय, काळ काय, कर्म काय, प्रकृती म्हणजे काय, हे खूप मोठ्या तत्त्वाचं ज्ञान आपल्याला होतं भगवद्गीता जाणून घेतल्याच्या नंतर. आता हे जर 5 तत्व जर आपल्याला भगवद्गीतेमध्ये हेच 5 तत्व सांगितले, जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, काळ म्हणजे काय, आणि कर्म म्हणजे काय, ह्या 5 तत्वाचं जर ही 5 तत्वामध्येच भगवद्गीता हे झालेली आहे. 6 अध्यायामध्ये 6 अध्यायामध्ये ज्ञानाविषयी सांगितलं, 6 अध्यायामध्ये कर्माविषयी सांगितलं, 6 अध्यायामध्ये भक्तीविषयी सांगितलं. म्हणून आपल्याला कर्म काय, आपल्याला काळ काय, ईश्वर काय, जीव काय, प्रकृती काय, याचं जर नॉलेज प्राप्त झालं, याचं जर ज्ञान प्राप्त झालं, मला नाही वाटत आपण मागे राहू शकतो. आपण भगवंताच्या परमसिद्धीला प्राप्त होऊ शकतो. म्हणून परमगोपनीय ज्ञान आपण हे जाणून घेतलं पाहिजे की भक्तीच्या माध्यमाद्वारेच आपण भगवंताला जाणून घेऊ शकतो. आणि भगवंताचा आपला काय संबंध आहे? भगवंताचे आपण सनातन सेवक आहोत, भगवंताचे आपण शाश्वत सेवक आहोत, त्या परमात्म्याचे आपण शाश्वत सेवक आहोत. जसं एखादा सोन्याच्या खाणीचा तुकडा असतो, एखादी सोन्याची खाण असते, आणि सोन्याच्या खाणीतून आपण एखादा छोटासा तुकडा घेतला, तो सोन्याच्या खाणीचाच अंश असतो. किंवा एखादा समुद्र असतो, त्या समुद्रातून एखादा आपण ग्लासभर पाणी बाहेर काढलं, ते समुद्रातीलच पाणी असतं. तशा प्रकारे त्या परमात्म्याचे आपण अंश आहोत, हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. त्या भगवंताचे आपण अंश आहोत, त्या भगवंताचा आपला शाश्वत संबंध आहे, आपण त्याचे सनातन सेवक आहोत, हे लक्षात आलं पाहिजे. ही राजविद्या आपल्या लक्षात आली पाहिजे. आपण भगवंताचे अंश आहोत, परंतु जसा आरसा धुळीने माखलेला असतो, जसा गर्भ वाऱ्याने वेष्टलेला असतो, जसा अग्नी धुराने माखलेला असतो, तशा प्रकारे आपल्यावर आवरण आलेलं आहे. म्हणून आपण कोणाचे अंश आहोत हे कळत नाही, तर आपण भगवंताचे अंश आहोत. पंचमहाभूतापासून जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश याच्यामधून आपण तयार झालेलो आहोत. ते आपल्या आतमध्ये आहेत. म्हणून आपण भगवंताचे शाश्वत सेवक आहोत, भगवंताचे आपण
सनातन सेवक आहोत. सनातन त्याला अंतच नाही अशी सनातन शाश्वत, म्हणजे त्याला आधी मध्य अंत तेच सनातन, त्यांचे शाश्वत सेवक आहोत, सनातन सेवक आहोत. म्हणून भगवंताचा आपला एक संबंध आहे, याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. हे परमगुह्य ज्ञान ज्यावेळेस आपल्याला तत्वज्ञान जाणून घेऊ ना, त्यावेळेस कळेल की आपण भगवंताचे शाश्वत सेवक आहोत, भगवंताचे अंश आहोत. आपल्या आतमध्ये जी चेतना आहे ती भगवंताची आहे. कारण हे शरीर नश्वर आहे. चेतना जर आपल्यामधून निघून गेली तर आपल्या शरीराला काही फायदा नाही. शरीर हे दगडासारखं ऊन पडतं, निर्जीव ऊन पडतं. म्हणून आतमध्ये जी चेतना आहे तो भगवंत आहे, त्यांचा आपला एक शाश्वत संबंध आहे. हे आपण राजविद्या राजगुह्य योगामधून शिकलं पाहिजे की आपण कोण आहोत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता सांगायला गेलं ना तर एका अध्यायावर 2-2 तास आपण बोलू शकतो, परंतु त्याचं एक सार आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मी करतो. आता 10व्या अध्याय 9वा अध्याय झाला. आता 10व्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतात की भगवंताचे ऐश्वर काय, आणि भगवंत म्हणजे नेमकं काय बरं. तर ज्या ठिकाणी ऐश्वर आहे, ज्या ठिकाणी ज्ञान आहे, ज्या ठिकाणी संपत्ती आहे, ज्या ठिकाणी बळ आहे, ज्या ठिकाणी वैराग्य आहे, त्यांना भगवान म्हटलं जातं. म्हणून भगवंत सांगतात की सर्व कारणांचं कारण, सर्व मुळांचं मूळ मीच आहे. आता मित्रांनो, आपण विनाकारण या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर चिंतित असतो, भयभीत असतो, भयग्रस्त असतो. आपल्याला विनाकारण आपण मनाचा दुबळेपणाने भयभीत झालेलो असतो. आपण म्हणजे चिंता करतो, भविष्याची चिंता करतो, भूतकाळाची खंत करतो. म्हणून आपण कधी भविष्याची चिंता न करता, भूतकाळाची खंत न करता आपण वर्तमान काळात जगलं पाहिजे. आता सर्व मुळांचे मूळ भगवंत स्वतः सांगतात की सर्व मुळांचं मूळ मीच आहे, आधी मीच आहे, मध्य मीच आहे, अंत मीच आहे, सर्व कारणांचं कारण मीच आहे, मीच भूत आहे, मीच वर्तमान आहे, मीच भविष्य आहे, मीच सर्व जगाचा स्वामी आहे, मीच परमदैवत आहे, मीच परमभोक्ता आहे, मीच नियंत्रक आहे. आता मग एवढं सांगितल्यानंतर आपण चिंता का करण्याचं कारण आहे? काहीच गरज नाही आपल्याला चिंता करण्याची. कारण आधी मध्य अंत, उत्पत्ती स्थिती आणि लय हे भगवंतच आहेत. म्हणून आपण आपल्या स्थिरप्रज्ञ राहून विचलित नव्हता आपण आपल्या मनाला समजावलं पाहिजे. उद्या जे होणार आहे ते होणारच आहे, मागं जे झालं आहे ते झालंच आहे. हे आपल्या विचाराचं रिफ्लेक्शन आहे. गत काळातील सकाम कर्माचे परिणाम आहेत. हे जे माझ्यासोबत होतं हे माझ्या कर्माचा फेरा आहे. एखादे चांगलं होऊ वाईट होऊ हे माझ्या कर्माचा फेरा आहे, हे समजून आपण जगलं पाहिजे. उगाच विनाकारण मनाच्या दुबळेपणाने आपण विचलित होतो, अस्वस्थ होतो, चिंतित होतो, आपण भयभीत होतो, अस्वस्थ राहतो. काहीच राहण्याची गरज नाही. कारण भगवंत सांगतात मीच आधी, मीच आद्य, मध्यान, मीच अंत, मीच उत्पत्ती, मीच स्थिती, मीच लय, सर्व मुळांचं मूळ, सर्व कारणांचं कारण, सर्व काही मीच आहे हे भगवंत ठणकावूनपणे सांगतात. मग आपण चिंता करण्याची गरज काय आहे? म्हणून मी विभूती, सर्वात महान विभूती मीच आहे आणि परम आराध्य दैवत मीच आहे असं भगवंत सांगतात. ज्याच्या अंगी बळ आहे, ज्याच्या अंगी सौंदर्य आहे, ज्याच्या अंगी वैभव आहे, ज्याच्या अंगी वैराग्य आहे, ज्याच्या अंगी ज्ञान आहे, संपत्ती आहे, याला भगवान म्हटलं जातं. म्हणून ही विभूती, महान अशी विभूती मीच आहे. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, तुम्ही माझे अंश आहेत. म्हणून भगवंत सांगतात 10व्या अध्यायामध्ये, कारण सर्व कारणांचं कारण, सर्व मुळाचं मूळ मीच आहे. म्हणून टेन्शन घेऊन कधी जगायचं नाही. एकदम आपण यश येवो, अपयश येवो, मान मिळो, सन्मान मिळो, संघर्ष येवो, संकट येवो, सुख येवो, दुःख येवो, गरिबी येवो आणि श्रीमंती येवो, जय येवो, पराजय येवो, हे आपल्या सकाम कर्माचं परिणाम आहे. गतकाळातील सकाम कर्माचे परिणाम आहेत. म्हणून कधीही विचलित व्हायचं नाही, कधीही स्थिरप्रज्ञ राहायचं. कारण सर्व मुळांचं मूळ, सर्व कारणांचे कारण कोण आहेत? तर श्रीकृष्ण भगवंत आहेत, परमात्मा आहेत. आपण ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो ते आहे. असं जर ठेवलं तर आपण मोकळे होऊन जातो, एकदम मोराच्या पिसासारखे हलके होऊन जातो. आणि ज्यावेळेस आपण हलकं होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण तणावमुक्त जीवन जगतो. खऱ्या अर्थाने ती हलकं होण्याची गुरुकिल्ली काय आहे? तर सर्व मुळाचं मूळ, सर्व कारणांचं कारण श्रीकृष्ण भगवंतच आहे. मला चिंता करण्याची गरज काय? एवढी श्रद्धा, एवढी निष्ठा, एवढी भक्ती, एवढा विश्वास
आपल्या परमात्म्यावर असला पाहिजे हा. तेव्हा भगवंत पण धावून येतात. नाहीतर आपले विश्वास डळमळी झाला, आपला जर निष्ठा, आपली जर भक्ती, आपला विश्वास जर नसेल तर मग भगवंत त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही. कारण आपल्या एका ठिकाणी फोकस असला पाहिजे ना, फोकस राहायला पाहिजे. म्हणून भगवंत सांगतात की मीच सर्व मुळांचं मूळ, सर्व कारणांचं कारण मीच आहे. आणि अध्याय 11 मध्ये काय सांगतात तर भगवंत ज्यावेळेस अर्जुन म्हणजे अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान करतात विश्वरूप दाखवण्यासाठी. कारण अर्जुन म्हणतात की मला तुमचं विश्वरूप दाखवा. त्यावेळेस अनेक म्हणजे हजारो सूर्यांचा प्रकाश जरी एक केला तर एवढं प्रकाश पडू शकत नाही, असा प्रकाश त्या ठिकाणी पाडला श्रीकृष्ण भगवंताने आणि दिव्य दृष्टी अर्जुनाला दिली आणि त्यांचं विश्वरूप दाखवलं. कोणत्या याच्यामध्ये? परमेश्वराचं मूळ रूप दाखवलं भगवंताने. परमात्म्याचं मूळ रूप कोणाला दाखवलं? विश्वरूप दर्शन योगामध्ये अर्जुनाला दाखवलं. कारण अर्जुन, आता आपण कधी कधी साधे माणसं असतो, भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर, या भौतिक जगतामध्ये आल्याच्यानंतर आपण म्हणतो की भगवंतच नाही किंवा देवच नाही. म्हणून कधी कधी आपल्याला सुद्धा चमत्कार दाखवण्यासाठी भगवंताला यावं लागतं. आणि मग तशा प्रकारे अर्जुनाने सांगितलं की उद्या जर मला भविष्यात विचारलं कोणी की कुठं देव होता, काय होता, कसा आहे देव, काय परमात्मा कुठं, काय कुठं, तर मला सांगायला पाहिजे ना. त्यावेळेस मला तुम्ही हे विश्वरूप दाखवा. उद्या भविष्यात विचारणारच आहेत कोणी ना कोणी, म्हणून मला हे विश्वरूप दाखवा. म्हणून अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. मूळ रूपातून मूळ रूप दाखवलं अर्जुनाला भगवंताने. आणि म्हणून त्या मूळ रूपामध्ये, ते विश्वरूपामध्ये अनेक असे म्हणजे ते काय दृश्य पाहण्यासारखं, म्हणजे ते पूर्ण ही सृष्टी म्हणजे व्याप्त केलेलं रूप, त्यांच्या म्हणजे अनेक असे भुज, अनेक असे नेत्र, अनेक असे कान, अनेक असे म्हणजे अनेक सृष्टी, त्याच्यामध्ये अनेक असे असुर, अनेक असे देवी देवतागण हे त्यांच्यामध्ये जातात येतात. काही काहींचा दातामध्ये चुरडा होतो. असं विश्वरूप 11वा अध्याय जर तुम्ही वाचलं तर खूप सुंदर 11वा अध्याय. कारण जिथे श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुन एकत्र खेळायचे त्यावेळेस अर्जुन श्रीकृष्ण भगवंताला कशा भाषेत बोलायचे, परंतु ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं की भगवंत मला आता माफ करा, मला कळून चुकलं की तुम्ही कोण आहेत. म्हणून विश्वरूप कधी कधी आपल्याला सुद्धा जे अज्ञानी असतात, जे मूढ असतात, जे मूर्ख असतात, जे आसुरी प्रवृत्तीचे असतात, जे राक्षसी प्रवृत्तीचे असतात, ते कधी कधी म्हणत असतात, अज्ञानी असतात की ते देवच नाहीत म्हणतात. म्हणून हे अज्ञान नष्ट करण्यासाठी, अर्जुनाचं अज्ञान नष्ट करण्यासाठी विश्वरूप दर्शन योगामध्ये विश्वरूप दाखवलं भगवंताने. कारण कधी कधी चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करतच नाहीत. म्हणून विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे भगवंताने स्वतः. आणि 12व्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतात की या माझे म्हणजे भक्तियोगामध्ये 12वा अध्याय भक्तियोगामध्ये भगवंत सांगतात की माझी एकदम सुलभ आणि साधी भक्ती आपण केली पाहिजे. श्रीकृष्ण भगवंत सांगतात की तुम्ही मला भक्तीनुसारच जाणू शकता. आणि या श्रीकृष्ण भगवंत म्हणजे प्रेममय भक्तीमध्ये विलीन तुम्ही व्हा. प्रेममय भक्तीमध्ये तुम्ही विलीन झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे, संलग्न झालं पाहिजे, समर्पित झालं पाहिजे. आता 13व्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतात की शरीरानुसार सांगतात. हे शरीर काय आहे, शरीराचा मालक कोण आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, हे शरीरानुसार भगवंत आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. शरीराचा मालक कोण आहे, स्वामी कोण आहे, शरीरामध्ये आतमध्ये कोण आहे, कुठे आहे मी, हे सगळं काही भगवंत त्या ठिकाणी सांगतात क्षेत्रज्ञ योगामध्ये. म्हणजे या भौतिक जगातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, याच्यातला भगवंत आणि परमात्मा याच्यातला जर फरक जाणून घ्यायचा असेल, शरीरामधला फरक जाणून घ्यायचा असेल, आत्म्यामधला फरक जाणून घ्यायचा असेल, तर आपल्याला क्षेत्रज्ञ योगामध्ये समजेल की शरीराचा मालक कोण आहे, शरीर म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, मनबुद्धी अहंकार म्हणजे काय, इंद्रिय म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. कुठं कळतात तर क्षेत्रज्ञ विभाग योगामध्ये कळतात. आता गुणत्रय विभाग योगामध्ये भगवंत सांगतात 14व्या अध्यायामध्ये की 14व्या अध्यायामध्ये काय सांगतात की आपण ज्यावेळेस या भौतिक प्रकृतीमध्ये येतो त्यावेळेस 3 गुणांनी युक्त असतो. 3 गुणांनी युक्त असतो. रजोगुण,
तमोगुण आणि सत्वगुण. आता जो गुण आपल्यामध्ये वाढीस लागतो तसंच आपण बनत चालत असतो. सत्वगुण वाढीस लागला तर आपण एकदम सुखमय जीवन जगत असतो. कोणाची निंदा करत नाही, कोणाची टवळकी करत नाही, भगवंताच्या सेवेमध्ये विलीन होतो. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आपण भगवंत पाहतो. प्रत्येक आपल्या चित्तामध्ये शुद्धी असते, आपलं मन निर्मळ असतं गंगेसारखं. सत्वगुणाचा गुण आहे तो. आणि तमोगुण काय आहे तर आपण भय, निद्रा, आळस, मैथून याच्यामध्ये ग्रस्त झालेला असतो, भयभीत झालेला असतो. आळस असते, निद्रा असते, मैथून असतं, याच्यामध्ये धावतो तमोगुणामध्ये. दुसऱ्याची निंदा करतो, दुसऱ्याची टवाळी करतो, दुसऱ्याचा तिरस्कार करतो, घृणा करतो, द्वेष करतो, हिंसा करतो आणि नेहमी आपण निद्रिस्त असतो, आळशी असतो, झोपाळा असतो, मैथुनाच्या मागे लागतो, तिंगल करतो, टवळे करतो, निंदा करतो आणि आपण नरकयोनीसारखं जीवन जगतो. तो तमोगुणी असतो. आणि रजोगुणी कसा असतो? रजोगुणी माणूस कसा तयार होतो? त्याला कंटिन्यू तो म्हणजे त्याला वाटतं की मला आता एवढं मिळालं ना तर मला आणखीन काही मिळालं पाहिजे. मला गाडी मिळाली ना तर मला अजून फॉर्च्युनर मिळाली पाहिजे. बंगला झाला ना माझी अजून एखादी मोठी हवेली झाली पाहिजे. मला 50 लाख रुपये आहेत ना तर अजून 1 कोटी झाली पाहिजे, 2 कोटी झाली पाहिजे. असं रजोगुणाचा माणूस असतो. त्याची कधी संतुष्टच होत नाही, त्याची कधी आत्मसंतुष्टी होतच नाही. तो कंटिन्यू विषय सुखामध्ये धावत असतो, म्हणून तो रजोगुण असतो. रजोगुणी मनुष्य जो असतो, जीव जो असतो तो जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करतो. तमोगुणी असतो तो नरकयोनीमध्ये जातो, पशुयोनीमध्ये जातो. आणि सत्वगुणी असतो तो भगवंताला प्राप्त होतो. कारण तो हिंसा करत नाही, तो प्रेमळ असतो, सर्व प्राणीमात्रावर दया करतो आणि सुखकारक जीवन जगतो. तो सत्वगुणी असतो. म्हणून आपण भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर आपण 3 गुणांनी युक्त होतो. मग आपण आपल्यामध्ये कोणता गुण वाढीस लागला आहे? पैशाच्या मागं पळतोय का आपण? धनाच्या मागं पळतोय का? सत्तेच्या मागं पळतोय का? संपत्तीच्या मागं पळतोय का? मानसन्मानाच्या मागं पळतोय का? आपण आपल्याला कोणी मोठं म्हणावं असं याच्या मागं पळतोय का? तो रजोगुणी. तमोगुणी म्हणजे आपण कोणाचा द्वेष करतोय का? आपण कोणाची घृणा करतो का? तिरस्कार करतो का? तिटकारा करतो का? टावळी करतो का? निंदा करतो का? उपास करतोय का? चेष्टा करतोय का? मत्सर करतोय का? झोपळा आहोत का? निद्रिस्त आहोत का? मैथुनाच्या मागे लागलोत का? आपण मातेला परस्त्री समान जाणतोत का? नसेल जाणत तर आपण तमोगुणामध्ये आहोत. म्हणून भगवंत सांगतात की 3 गुणांनी युक्त होतो भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर. मग सत्वगुणी राहिलं तर 100% आपलं भलं होणार. रजोगुण आणि तमोगुण राहिलं तर आपल्याला स्वर्गासारखं जीवन नाही जगणार, तर नरक योनीसारखंच जीवन जगणार. आपल्याला सातत्याने संशय निर्माण होणार रजोगुणामध्ये, तमोगुणामध्ये, तर आपण जीवन सफल जगणार नाही. सत्वगुणामध्ये राहिलं तर जीवन यशस्वी होईल. म्हणून 3 गुणांनी युक्त असतो. गुणत्रय विभाग योगामध्ये भगवंत सांगतात. आता 15व्या अध्यायामध्ये काय सांगतात? मीच परमपुरुषोत्तम मीच आहे हे सांगतात भगवंत. आणि आपण भगवंताला प्रेममय भक्तीमध्ये विलीन होऊन, एकरूप होऊन, संलग्न होऊन आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. आपण ज्यावेळेस भगवंताला शरण जाऊ तेवढ्याच प्रकारे भगवंतसुद्धा आपली काळजी घेत असतात. म्हणून परमपुरुषोत्तम मीच आहे असं 15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. आणि जर आपल्याला भौतिक जंजाळातून मुक्त व्हायचं असेल, भौतिक पाशातून जर मुक्त व्हायचं असेल, स्वतःला या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतरही आपल्याला जर भगवंताच्या ठाई जायचं असेल तर तुम्ही मला जाणून घेतलं पाहिजे, मी कोण आहे हे जाणून घेतलं पाहिजे. तेव्हा आपण भगवंताला शरण जाऊन आपण अहेतुकी कृपेने भगवंताला शरण जाऊन भगवंताची भक्ती केली पाहिजे. परमपुरुषोत्तम मीच आहे असं भगवंत सांगतात. आता 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपद विभाग योगामध्ये काय सांगतात की जन्माला आल्याच्या नंतर भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर, भौतिक म्हणजे काय हे तर एकदा म्हणजे भगवंताच्या निस्तृत्व देहातून आलेल्या ब्रह्मज्योतीवर मायेचे आणि इंद्रिय तृप्तीचे आवरण आले का त्याला भौतिक म्हटलं जातं. म्हणजे भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर आपण एक चांगला एक माणूस असतो आणि एक वाईट एक माणूस असतो. मग एक दैवी संपत्तीने युक्त असतो आणि एक आसुरी प्रवृत्तीने, राक्षसी प्रवृत्तीने युक्त झालेला असतो. म्हणून दैवी संपत्तीने आपण युक्त असलं पाहिजे. आता हे तुम्हाला दैवी संपत्ती जर सांगायचं लागलं तर 20 मिनटं 25 मिनटं लागतील. आसुरी संपत्ती जर सांगायला झालं तर ते 20-25 मिनटं, अर्धा तास काही. म्हणून दैवी संपत्तीने आपण युक्त असलं पाहिजे. नेहमी आपण रागीट नसलं पाहिजे, प्रेमळ असलं पाहिजे
आपण हिंसा नाही केली पाहिजे, आपण सत्वगुणामध्ये असलं पाहिजे, आपण निरअहंकारी असलं पाहिजे, आपला काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार याचा आपण पूर्णपणे त्याग केला पाहिजे. ती दैवी संपत्ती. आणि काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार किंवा इंद्रिय तृप्तीच्या मागे धावणे किंवा फळाची अपेक्षा करणे किंवा म्हणजे आसुरी प्रवृत्तीची, दुसऱ्याला नावं ठेवणे, दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणे, दुसऱ्यांच्या माता भगिनीवर डोळा ठेवणे किंवा एकदम क्रूर कर्म करणे, दुष्कर्म करणे, ही आसुरी प्रवृत्ती. म्हणून आसुरी प्रवृत्ती मागे न लागता दैवी संपत्तीने युक्त झालं पाहिजे, हे भगवंत सांगतात आपल्याला गीतेमध्ये. इतकं भयानक नॉलेज गीतेमध्ये आहे ना मित्रांनो. एक एक शब्द आपल्याला सांगायला गेलं ना तर ही भगवद्गीता म्हणजे आपली योग्यताच नाही भगवद्गीता सांगण्याची. भगवद्गीता इतकं मोठं तत्त्वज्ञान आहे, तरी पण एक छोटासा सार सांगण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि दैवी संपत्तीने युक्त आपण राहिलं पाहिजे. दैवी संपत्तीने आपण जन्मताना दैवी संपत्तीने जन्म घेतलेला आहे, एकदम मोकळे आलेलो आहोत. परंतु नंतर जसं वय वाढत वाढत गेलं आपलं, तसं नंतर भौतिक प्रकृतीमध्ये आलो आणि मग आपण विषय सुखामागे धावायला लागतो. मग आपल्या सगळ्या ह्या गोष्टी हळूहळू त्याच्यामध्ये धावल्यानंतर आपण भगवंताचंच विस्मरण आपलं होऊन जातं आणि मग आपण आसुरी प्रवृत्तीसारखं वागतो. तर आसुरी प्रवृत्तीसारखं न वागता दैवी संपत्तीयुक्त होऊन आपण वागलं पाहिजे, जगलं पाहिजे. आता 17व्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतात, तर 17व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की श्रद्धात्रय विभाग योगामध्ये आता श्रद्धेचे 3 प्रकार असतात. श्रद्धेचे कोणते 3 प्रकार असतात? एक रजोगुणी श्रद्धा असते, एक तमोगुणी श्रद्धा असते, एक सत्वगुणी श्रद्धा असते. सत्वगुणाने आपण श्रद्धेने काय काम करतो, रजोगुण श्रद्धेने काय काम करतो, तमोगुणी श्रद्धेने काय काम करतो, किंवा आपण तमोगुणाने दान करतो का, तमोगुणाने तमोगुणी आहार घेतो का, तमोगुणाने यज्ञ करतो का, तमोगुणाने तप करतो का, तमोगुणाने मन आपलं तमोगुणी आहे का, की आपलं श्रद्धा कोणत्या श्रद्धेने आपण दान देतो, कोणत्या श्रद्धेने आपण आहार घेतो, कोणत्या वाचिक तप आपल्याकडे आहे का, आपल्याकडे सत्वगुणी. म्हणजे 3 प्रकार असतात, रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी. म्हणून 3 प्रकारची श्रद्धा असते, 3 प्रकारचा आहार असतो, 3 प्रकारचं यज्ञ असतं, 3 प्रकारचं दान असतं, 3 प्रकारचे कर्म असतात. म्हणून आपण हे जाणून घेतलं पाहिजे कोणत्या श्रद्धेने आपण कर्म करतो. हे कधी आपल्याला कळेल तर ज्यावेळेस आपण भगवद्गीता जाणून घेऊ त्यावेळेस आपल्याला कळेल की श्रद्धा कोणती आहे, कोणत्या श्रद्धेने आपण कर्म करतो. म्हणून कोणत्या श्रद्धेने दान देतो, कोणत्या श्रद्धेने तप करतो, कोणत्या श्रद्धेने साधना करतो, मनाला कसं आपण संग्रहित करतो, निग्रहित करतो, मनाला कसं आपण कंट्रोल करतो, हे कधी ज्यावेळेस आपण श्रद्धात्रय विभाग योग जाणून घेऊन अध्याय त्यावेळेस आपल्याला कळेल. आणि 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की त्यागाची पूर्णता, त्याग खूप मोठा. भगवंताची प्राप्ती कशी केली पाहिजे, कशाचा त्याग केला पाहिजे, हे गीतेचं सार आहे. आणि आपण जर या पापातून मुक्त व्हायचं असेल आपल्याला, किंवा नित्य धामामध्ये, ऐश्वर्य धामामध्ये, परमधामामध्ये, गोलोक वृंदावनामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला मोक्षप्राप्ती जर मिळवून घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला 18 अध्याय आणि 700 श्लोकाचा अभ्यास करावा लागेल. आणि ज्यावेळेस आपण 18 अध्याय आणि 700 श्लोकाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की भगवद्गीता काय आहे, अज्ञानाच्या अंधकारातून कशी भगवद्गीता बाहेर काढते, आपल्याला चरित्र कसं आपलं निर्माण होतं, आपल्याला मनबुद्धी अहंकार काय आहे, शरीर काय आहे, कर्म काय आहे, श्रद्धा काय आहे, आपल्याला भगवत प्राप्ती कशी होऊ शकते, आपलं मुलांचं मूळ सर्व कारणाचं कारण कोण आहे, आपल्याला कर्म कसे करायचे, ज्ञान कुठून प्राप्त होतं, आपल्या शरीराचा मालक कोण आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कधी जाणून, जीव काय आहे, ईश्वर काय आहे, प्रकृती काय आहे, काळ काय आहे, कर्म काय आहे, हे केव्हा कळतं आपल्याला, ज्यावेळेस आपण भगवद्गीता जाणून घेतो त्यावेळेस. प्रत्येकानं भगवद्गीता जाणून घेतली पाहिजे, कारण भगवद्गीता असा महान ग्रंथ आहे, महान तत्त्वज्ञान आहे मित्रांनो. हे ज्याच्या घरामध्ये गीता आहे ना त्याने फक्त दररोज पूजा जरी केली तर त्याचं जीवन सफल होतं. वाचलं तर वेगळीच गोष्ट आहे, अध्ययन केलं तर वेगळीच गोष्ट आहे, चिंतन केलं तर वेगळीच गोष्ट आहे, मनन केलं तर वेगळीच गोष्ट आहे, ध्यान केलं तर वेगळीच गोष्ट आहे. आज 10 वर्षापूर्वी भगवद्गीता माझ्या घरामध्ये आली आणि जीवन सफल होऊन गेलं मित्रांनो.
जीवनामध्ये शांतता मिळाली, जीवनामध्ये आनंद मिळाला, जीवनामध्ये उत्साह मिळाला, जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपण ध्येयपूर्ती होती आपली, ती जीवनामध्ये ध्येयपूर्ती हळूहळू सगळी पूर्ण झाली. हे कशाचं फळ आहे? ही भगवद्गीतेचं फळ आहे. कारण भगवंत सांगतात की तुम्ही मला शरण या, तुम्ही जेवढ्या प्रमाणात मला शरण येतात तेवढ्या प्रमाणात मी तुमचं रक्षण करेल, तुमच्या संसाराचा भार मी उचलेल. आणि तसे भक्त मला प्रिय असतात, ते भक्त मला प्रिय असतात. माझं ज्ञान तुम्ही मिळवलं पाहिजे, माझं विचार तुम्ही जगासमोर मांडले पाहिजे. आपल्या जीवनाचा उद्धार जर करायचा असेल, आपल्या जीवनाचं हित जर करून घ्यायचं असेल, मानव जीवन जगत असताना आपल्याला भरकटल्यासारखं नाही, तर आपल्याला जीवनामध्ये सुद्धा एकदम स्वर्गासारखं जीवन जगायचं असेल तर भगवद्गीता आपलं चरित्र निर्माण करते. भगवद्गीता हे आपल्याला अमृत आहे. भगवंताने आपल्यासाठी स्पेशल अमृत दिलेलं आहे. ते अमृत जर आपण प्राशन केलं तर आपल्याला मृत्यू कधीच नाही येणार, कधीच येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचं अमृत आपण प्राशन केलं पाहिजे. म्हणून गीता जयंती स्पेशल भगवद्गीतेचं सार थोडक्यात आपल्याला सांगितलं. भगवद्गीता सांगायला गेलं तर 1-2 दिवससुद्धा पूर्ण नाहीत जर बारीक सारीक विवेचन केलं. म्हणून भगवद्गीतेचं सार आपल्याला सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला. आवडला असेल मित्रांनो तर 100% लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्णा. भगवद्गीता जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा माझ्या सर्व मित्रांना, भक्तांना, कृष्ण भावनाबाई भक्तांना शुभेच्छा. रामकृष्ण हरी. हरे कृष्ण.